भिवंडी तालुका छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ागण बाप गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी मकरंद स्पोर्ट्स मुठवल द्वारा स्वर्गीय मकरंद स्मृति चषक 2025 भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धा का आयोजन पुलिस पाटिल उत्तम पाटिल, माजी उपसरपंच योगेश पाटिल, जय भोले इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर रंजीत पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी युवा सरचिटनीस वीरेन चोरघे, वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान पुलिस पाटिल उत्तम पाटिल, माजी उप सरपंच योगेश पाटिल, जय भोले इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर रंजीत पाटिल द्वारा शाल व पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक आई गांवदेवी स्पोर्ट्स पी से, द्वितीय पारितोषिक मेहर 11 बापगांव, तृतीय पारितोषिक नक्षत्रा इंटरप्राइजेस। इन सभी को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। लेफ्ट आर्म राउंड द स्टंप, उस्मान बढ़िया ड्राइव है, लॉन्ग पे खिलाड़ी है, थोड़ा फॉर्मलिंग किया है, 2 रन पूरे होते हुए 34। क्या गेंद थी, शुभम नहीं मारने देंगे। गेंद टक करते हुए ऑन साइड में 1 रन बना, प्रो पहुंच रहा है काफी ऊंचा, 2 रन बने, तीसरे के लिए जा रहे हैं, लेकिन किंवा आज जवळजवळ 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत हा 4 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी खेळाचं नियोजन करण्यात आलं आहे आणि सर्व क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। कैलासवासी मकरंद दत्तू पाटील यांनाही क्रिकेटचं प्रेम होतं आणि स्वतः ती क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांच्या भावानी त्यांची आठवण राहावी, त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांची कायम स्मृती राहावी। वास्तविक बरीच माणसं आपल्या जगतातून निघून जातात, परंतु सगळ्यांची आठवण राहतेच असं मात्र नाही। परंतु मरावे परी कीर्तिरूपे पुरावे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। या न्यायाने आज जवळजवळ आणि बरीच वर्ष त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांचे बंधू असतील, त्यांचे ग्रामस्थ असतील, या ठिकाणी उत्तम प्रकारे आणि चालू ठेवलेला आहे आणि सर्व क्रिकेट प्रेमी आनंदाने या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। तेव्हा आता जवळजवळ फायनल आहे आणि चांगल्या प्रकारे आपले सगळे खेळाडू खेळत आहेत, तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच आपण क्रिकेट खेळत राहा, कारण क्रिकेट हा खेळ काही नवीन नाही। जवळजवळ 5000 ते 5500 वर्षापूर्वी आपले भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सवंगड्याचं आणि त्यावेळेला चेंडू फळी खेळत होते, त्याचंच रूपांतर आता क्रिकेटमध्ये झालं आणि पाश्चात्य देशामध्ये याचा जास्त अभ्यास होऊन चांगल्या प्रकारे हा खेळ आणि खेळण्यात आलेला आहे। तेव्हा आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेटचे सगळे खेळाडू आणि हे क्रिकेट प्रेमी त्याचा आनंद लुटत आहेत। तेव्हा मी या ठिकाणी सर्व या संयोजकांना त्यांना धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व समालोचक आहेत सर्वांना धन्यवाद देतो आणि इथे सर्व सहकार्य करणारे त्यांनाही धन्यवाद देतो आणि असेच क्रिकेट आपल्या या परिसरामध्ये सगळ्यांना खेळण्यास पाहावयास मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पुनश्च या ठिकाणी मी मकरंद यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द। यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय फुलटॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता आणि ते एकदा नंतरचा मात्र भागते नाहीये। फुलंदाज तुषार पुन्हा एकदा पानसाईला खेचून मारला चेंडू बोर्डाच्या बाहेर, हु इज चॅम्पियन नाउ द बियाना स्पोर्ट पी से, कम ऑन डीजे, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बियाना स्पोर्ट पी से द चॅम्पियन।
नाहीये, सर्व गेम होऊ दे. अतिशय सुंदर ग्रामीण टेनिस क्रिकेट या माहितीचा सन्मान करतो ही स्पर्धा. सर्व वळेश पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मकरंद स्फूर्ती चषक 2025 आणि हा स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, चौथा दिवस आणि स्पर्धेला देखील 4 वर्ष पूर्ण झाले. निश्चितपणे योगी स्पर्धा म्हटली तर सकाळी 10 वाजता नेट चालू होते आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालत असते. आणि या 4 वर्ष जर आपण पाहायला गेलो या स्पर्धेमध्ये तर कुठेही मान्यवरांची या स्टेजवर कमी नसते. 70 स्टेज हा भरलेला असतो. विशेष करून त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पर्धा म्हटलं तर संघ, निश्चितपणे या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा संघांना सहभाग मिळत नसेल, काहींना मिळतो, पण अतिशय शिस्त पद्धतीने आपला संघ खेळ या ठिकाणी दाखवत असतात. या स्पर्धेमध्ये जितक्या आपल्या परिसरातील संघांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैदानाची व्यवस्था करून मैदान उपलब्ध करून दिला ग्रामपंचायतचे सरपंच बाळाराम गोडे व त्यांच्या सहकार्यांचे आम्ही विशेष आभार करतोय. निश्चितपणे श्रमिक असो, परिश्रमिक असो, आर्थिक स्वरूपाचं ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं त्यांचं सुद्धा आम्ही विशेष मनापासून सर्व आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. काही पडद्यावरचे हिरो असतात तर काही पडद्यामागील सुद्धा हिरो असतात. ज्यांनी पडद्या मागून देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं असेल त्यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. निश्चितपणे येणाऱ्या काळात तुम्हाला ही स्पर्धा आम्ही प्रकाश जोतात दाखवू असा शब्द या ठिकाणी देतो. धन्यवाद. पुढील त्याचप्रमाणे पाहुण्यांचं सुद्धा आणि इकडली ही 8वी फायनल असावी. स्मृती चषक आणि त्या ट्रॉफीवरती नाव कोरलं आहे ओपन हाफ मधून पाहुण्यांचा आभार. हा पारितोषिक देत आहोत. करिअरला सुरुवात केली त्या मेहनतीदार फळ त्याला मिळालेलं आहे स्पर्धेच्या वतीनं. आज त्याच्या घरामध्ये केला आणि तोच त्याला या स्पर्धेत सुपर कॅच. सुंदर मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या सोर्गे साहेब आणि डीवाय फाउंडेशनच्या तर्फे आम्हाला लाभलेला आहे आणि आयोजकांच्या वतीने आपण कॅश प्राईज देत आहोत. संघाचा आज संघाने सुद्धा काम केली. वैयक्तिक पारितोषिक सुद्धा प्राप्त करतो. या